अखेर देशामधील झुरळांनी मोदी सरकारला झुकवलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. पण पडद्यामागे खूप मोठ्या गोष्टी घडल्यात, ज्या आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती देखील नसतील. कालपर्यंत जे भाजप सरकार सांगत होतं, आम्ही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही, आणि आज अचानक त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. शनिवारी म्हणजे आज दुपारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून त्यांनी स्पष्ट सांगितलं, आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. पण या राजीनाम्याच्या पाठीमागं नेमकं काय घडलं हे आपल्याला प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे. सहजासहज राजीनामा न घेणारं मोदी सरकार झुरळांसमोर कसं काय झुकलं तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी म्हणजे आज दुपारी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली. त्या पोस्टमधून त्यांनी स्पष्ट सांगितलं, आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना आपल्या पत्रामध्ये म्हटले, सरकारने नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये काही महत्त्वाची पावलं उचलली होती. मात्र काही जबाबदार व्यक्तींनी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यामुळे आपण व्यथित झालोय. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. पण खरं कारण आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरामध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काही लोक म्हटले मोदी सरकारने फार उशीर केला. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJPने या राजीनाम्याचं संपूर्ण श्रेय आंदोलकांना दिलं. गेल्या 36 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू असलेलं आंदोलन, त्याला देशभरामधून मिळालेला मोठा पाठिंबा, तसेच देशातील विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावरती उतरले होते. त्यामुळे सरकारवरती दबाव वाढत गेला, हे आपण सर्वांनीच पाहिलं. या आंदोलनाच्या सुरुवातीलाच एक मोठी मागणी करण्यात आली होती. शिक्षण मंत्र्यांनी आणि मोदी सरकारने शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा घोटाळा केलाय, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि आपला राजीनामा द्यावा, त्याशिवाय आम्ही पाठीमागे हटणार नाही. आंदोलन जसं जसे पुढे सरकत गेलं तसं तसं विस्तारही वाढत गेला. सुरुवातीला फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं आंदोलन काही दिवसांनी संपूर्ण देशभरामध्ये पसरलं. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी, तरुण, जॉब करणारी लोक रस्त्यावरती उतरली होती. कारण की भारतातील लोकांचं म्हणणं होतं, ही फक्त एका मंत्र्याविरुद्ध लढाई नाहीये, ही लढाई होती शिक्षण व्यवस्थेमधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात. पण आपला मेन मुद्दा असा आहे, भाजप सरकारने सहजासहज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कसं काय घेतलाय, त्या पाठीमागे नेमकं असं काय दडलंय हे आता आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्याला या आंदोलनाच्या काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. बघा, हे आंदोलन जेव्हा चालू झालं तेव्हा त्याला फारसं कोणी महत्त्व दिलं नव्हतं. पण जेव्हा सोनम वांगचुक उपोषणाला बसले तेव्हा त्याला खूप जास्त महत्त्व आलं. यामध्ये सर्वात मोठं श्रेय जातं ते सोनम वांगचुक यांना, कारण की त्यांनी सलग 20 दिवस उपोषण चालू ठेवलं आणि त्यानंतर देशभरामध्ये या आंदोलनाची चर्चा सुरू झाली. जर त्या ठिकाणी सोनम वांगचुक नसते तर कदाचित या आंदोलनाला एवढं महत्त्व प्राप्त झालं नसतं. देशभरामधून प्रतिक्रिया येऊ लागल्या, सरकारला सोनम वांगचुक यांची जरा पण काळजी नाही, तो व्यक्ती आज मरणाच्या दारावरती पोहोचलाय, सरकार तरी देखील लक्ष देत नाही. जेव्हा सरकारवरती टीका व्हायला सुरुवात झाली तेव्हा सरकारने सोनम वांगचुक यांच्याबरोबर बोलण्याऐवजी त्यांना तिथून उचलून नेलं. आणि त्यानंतर काय झालं हे आपण सर्वांनीच पाहिलं. देशभरातील नागरिक प्रचंड संतापले. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली. 20 जुलैला सोनम वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी झाले, पण पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी हे आंदोलन हिंसक बनवलं. त्या दरम्यान अभिजित दिपके संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करत होता. अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं अगोदरपासूनच ठरलेलं होतं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. सरकारने हे आंदोलन दाबण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. सोनम वांगचुक यांना जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटले. त्यांना वाटलं लोकांमध्ये वेगळा संभ्रम निर्माण होईल, पण तसं काही झालं नाही. आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावरती ठाम राहिले. याच दरम्यान अनेक आंदोलनकर्त्यांनी दावा केला, या सरकारला अगोदर काळजी वाटत नव्हती. जेव्हा देशातील विद्यार्थी रस्त्यावरती उतरला तेव्हा हे सरकार घाबरू लागलं आणि त्यानंतर दखल घेऊ लागलं. 20 जुलैनंतर देशामध्ये काय घडलं हे आपण सर्वांनीच पाहिलं. सर्व विरोधी पक्ष एकवटले आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले. देशातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या आंदोलनामध्ये भाग घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केलं. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले. मोदी सरकारसाठी हा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नव्हता, हा त्यांच्या प्रतिमेशी जोडलेला मुद्दा होता. कारण की हे आंदोलन फक्त
दिल्ली किंवा महाराष्ट्रात उभं राहिलं नव्हतं. ते पटना, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक अनेक राज्यांमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावरती उतरले होते. 12 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं राहिलं. अगोदरच सांगण्यात आलं होतं भाजप सरकारने 2 मागण्या मान्य केल्यात. त्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी नव्हती. ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्या पोलिसांवरती कारवाई केली जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं त्यांच्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत दिली जाईल. पण CGPच्या अभिजित दिपकेने स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपत नाही. आणि अखेर आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून आपला पदाचा राजीनामा दिला. पण या पाठीमागे अनेक लोक आता असे बोलत आहेत, मोदी सरकारने त्यांच्याकडून शिक्षण मंत्रीपद काढून घेतलं, त्यांना दुसऱ्या पदावरती मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. खरं तर ज्या व्यक्तीवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले असतात आणि त्या आरोपामुळे त्या व्यक्तीचं मंत्रीपद जातं, अशा व्यक्तीला पुन्हा मंत्रीपद दिलं म्हणजे लोकशाहीचा अपमान केल्यासारखं असतं. यावरती राहुल गांधींनी आजच सांगितलं होतं, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांना कोणतेही मंत्रीपद दिलं जाऊ नये. आज भारतातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना जे काही यश मिळाले ते फक्त त्यांच्या हिमतीमुळे. कारण की गेल्या 12 वर्षापासून मोदी सरकारला अनेक लोक घाबरत होते. कारण की एक इमेज तयार झाली होती. मोदी सरकारच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकलं जातं किंवा त्यांच्यावरती कारवाई केली जाते. पण या आंदोलनामधून एक गोष्ट सिद्ध झाली, जेव्हा देशामधील तरुण संतापतो तेव्हा मंत्री काय, देशातील सरकार देखील खाली पडू शकतो.